नमस्कार मित्र. आज मला तुम्हाला एक खूप सुंदर विषय सांगायचा आहे. तर तो विषय आहे नशीब. आपण म्हणतो बघा, मला माझ्या नशिबामध्ये काय लिहून ठेवलं होतं कुणास ठाऊक. माझ्या नशिबात जसं लिहिलंय तसंच घडलं किंवा माझ्या नशिबामध्ये काय लिहिलेलं आहे कुणास ठाऊक. भविष्यात माझ्या नशिबात काय होणार आहे कुणास ठाऊक. या पद्धतीची वाक्य उच्चारून आपण आपल्या मनामध्ये आपल्याबद्दलच एक शंका निर्माण करतो आणि ती शंका पुढे जाऊन फळाला येते. तर आपण आपल्या विचारातूनच आपलं नशीब घडवत असतो. सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे स्वतःबद्दल केलेला विचार, की जो आपलं भविष्य घडवत असतो, आपल्याला डेस्टिनी दाखवत असतो, आपलं नशीब घडवत असतो. आपलं नशीब घडवण्याची ताकद आपल्या विचारांमध्ये आहे. आपणच आपलं नशीब घडवत असतो. आपण चुकीची वाक्य उच्चारून, नशिबाबद्दल चुकीची वाक्य उच्चारून आपण आपला कंट्रोल किंवा आपल्या भवितव्याचा कंट्रोल दुसऱ्याच्या हातात देतो. आपल्याला वाटतं, की कुणीतरी जगाला कंट्रोल करणारं दुसरी कुणीतरी आहे आणि ते आपलं नशीब लिहिलेलं आहे तसंच होणार. जे नशिबात आहे तेच घडणार. असं फार कमी वेळा होतं. आपलं 99% नशीब हे आपलंच आहे. आपणच लिहितो, आपल्या विचारातून लिहितो. आपले जे विचार आहेत त्याप्रमाणे आपल्याकडून कृती घडते आणि त्याप्रमाणे आपल्याला आपलं नशीब वाटायला येतं. म्हणून नशीब घडवण्याची पूर्ण ताकद, पूर्ण हँडलिंग सिस्टीम देवानं तुमच्या हातात दिलेली आहे. ती तुम्ही कशी वापरायची, ती विचारशक्ती कशी युटिलाइज करायची हे आपल्याच हातात आहे. धन्यवाद.